श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण सिंह, कन्या, तुला आणि वृश्चिक अशा 4 राशीच्या जातकांना शनिदेव मार्गी झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं सुख प्रदान करणार आहेत, कोणत्या बाबतीमध्ये यश संपादन करून देणार आहेत आणि त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या अडचणी निर्माण करून देणार आहेत, या सर्व संदर्भात माहिती घेणार आहोत. तुम्हा सर्वांना दीपोत्सवाच्या अर्थात दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, हा तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा आणि श्रवण करावा. या राशीला कसे लाभ प्राप्त होणार आहेत, कोणत्या बाबतीत सुख प्रदान करून देणार आहे, शनी महाराजांचं गोचर होणार आहे, हे जाणून घेऊयात. सिंह राशीच्या जातकांच्या सप्तम भावामधनं आपण राशीपत्रिकेप्रमाणे किंवा लग्न कुंडलीप्रमाणे सुद्धा या माहितीचा लाभ घेऊ शकतो. शनिदेव सप्तम भावात आलेले आहेत. कुंभ राशीतून, मूलत्रिकोण राशीतून शनी महाराजांचं गोचर मार्गी स्वरूपात होत आहे. ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. तुमच्या राशीला शनी महाराज विवाह योग, त्याचबरोबर भागीदारीचे व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारचे सुरू करून देऊ शकतात. याचबरोबर तुम्हाला आता या दरम्यान नवीन मित्र भेटणं, व्यवहारामध्ये चांगली पार्टनरशिप होणं, पार्टनरशी तुमचा सुसंवाद घडून येणं, असे अतिशय उत्तम योग सुरू होत आहेत. शनी महाराजांच्या 3 दृष्ट्या असतात: तृतीय दृष्टी, सप्तम दृष्टी आणि दशम दृष्टी. प्रत्येक दृष्टीचं एक शुभ फळ आणि एक अशुभ फळ शनी महाराज देत असतात. शुभ फळे कोणती देणार आहेत ते जाणून घेऊयात. भाग्यस्थानावर आलेली शनी महाराजांची तृतीय दृष्टी ही तुम्हाला जीवनामध्ये यात्रा योग, प्रवास योग घडून आणेल. परदेशामध्ये किंवा स्वदेशामध्ये, परराज्यामध्ये जाण्याचे योग घडून आणतील. याचबरोबर शनी महाराजांचं हे गोचर तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरणार आहे. ते आणखीन एका गोष्टीसाठी, ते म्हणजे भाग्य आणि शुभ संकेत प्राप्त करून देणं. तुमच्या भाग्योदय होण्याचा कालावधी आता सुरू होत आहे असंही म्हणायला हरकत नाही. जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे तुम्ही प्रचंड निराश झाला होतात. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पार्टनर सोबत काही वाद संघर्षही याही प्रसंगातून तुम्हाला जावं लागलं. परंतु आता तुम्हाला दोघांमधील मतवैचारिकता कमी होऊन तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद झालेला सुद्धा प्राप्त करून देणारा ग्रहमान शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होईल. याचबरोबर शनी महाराजांची कृपा आणखीन एका बाबतीत होणार आहे, ती म्हणजे सप्तम दृष्टी लग्नस्थानावर येत आहे. लग्नस्थानावर आलेली शनी महाराजांची जी दृष्टी आहे ते तुमचं वैयक्तिक जीवन हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं किंवा स्वतःला एक आत्मविश्वासाने भरलेलं प्राप्त होईल. तुम्ही स्वतः मनाने जे खचून गेला होता किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खूप वाईट विचार किंवा निगेटिव्ह विचारातनं जात होता, तर आता मात्र शनी महाराज कृपा करतील आणि तुम्हाला या सर्व प्रसंगातनं बाहेर काढतील. याचबरोबर शनी महाराजांची दशम दृष्टी जी आहे ती तुमच्या राशीपत्रिकेतील 4र्थ स्थानावर येत आहे. कुटुंबामध्ये ऐक्य नव्हतं, एकमेकाशी संवाद होत नव्हते, झाला तर वादच व्हायचा किंवा एखाद्या गोष्टीवर जास्त चर्चा व्हायची, त्यामुळे जास्त संघर्षाचे प्रसंग उद्भवायचे. पण आता मात्र शनी महाराज कृपा करतील आणि घरामध्ये एकोपा निर्माण करून देतील. तुमच्या मित्रमंडळींच्या थ्रू किंवा आई वडिलांचं सौख्य प्रदान करून दिल्यामुळे तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास पण प्राप्त होईल. एखादं चांगलं काम करावं अशी जिद्दही निर्माण होईल. म्हणजे हे अत्यंत शुभ फळ प्राप्त करून देतील. शनी महाराज कुठल्या प्रकारचं एक अशुभ फळ देणार आहेत ते जाणून घेऊयात. शनी महाराज एका बाबतीमध्ये तुम्हाला थोड्याशा तक्रारी निर्माण करून देणार आहे, ते म्हणजे आरोग्य. तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, कारण या वर्षभराच्या कालावधीमध्ये थोड्याफार प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी ही सुद्धा जाणवणार आहेत. मणक्याचे विकार किंवा गुडघेदुखी, सांधेदुखी याच्या संदर्भातील आजार तुम्हाला पहिल्यापासूनच जर असतील किंवा त्या आजारातून तुम्ही काही दिवस गेला होता, तर पुन्हा ते आजार उद्भवण्याची शक्यता होऊ शकते. तेवढ्या एक बाबतीमध्ये काळजी घ्यायची आहे. त्यासाठी व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, जास्तीत जास्त प्राणायाम करणं, हे गोष्टी तुम्ही नक्की लक्ष द्या या गोष्टींकडे. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. आत्मविश्वासाने भरलेलं असं आयुष्य तुमची वाट पाहत आहे. असं शनी महाराजांच्या कृपेने तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे. सिंहरास, आता आपण उपायाकडे वळूयात, कारण उपायाची जोड दिली म्हणजे आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आरोग्यासाठी तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होणार नाही. यासाठी काय करायचं आहे, तर गोरगरीब जनतेला काळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, दान द्यायचे आहेत.
यामध्ये तुम्ही घोंगडी, ब्लँकेट याचाही वापर करू शकता. याचबरोबर गोड पदार्थाचं वाटप करायचं आहे. यामुळे नक्कीच त्यांचे शुभ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील, कारण शनी महाराज गोरगरीब जनतेच्या दृष्टीने अतिशय उत्तम लाभदायक फळ प्राप्त करून देतात जेव्हा आपण त्यांची सेवा करतो. त्यामुळं हे एक शुभ फळ तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी उपाय मी तुम्हाला सुचवला. यासोबतच मारुती स्तोत्र वाचनात ठेवा. जेव्हा कधी तुम्ही आजारपणाच्या कालावधीमधनं जात असाल किंवा थोड्याफार प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या त्यावेळेस रामरक्षा पठण सुद्धा करा. हाही उपाय तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरणार आहे. आता आपण पुढील राशीकडे वळूयात. राशीचक्रातील 6वी रास म्हणून ओळखली जाणारी कन्या रास. राशीचक्रातील 6वी रास कन्या रास म्हणून ओळखली जाणारी बुधदेवांची रास. या राशीमध्ये षष्ठ भावामधून कुंभ राशीतून शनी महाराजांचं गोचर होत आहे. हे गोचर तुम्हाला षष्ठ स्थानात शनी गेल्यामुळे नक्कीच थोड्याफार प्रमाणात लाभदायक आणि काही प्रमाणामध्ये अडचणी निर्माण करून देणार ठरणार आहे. सर्वप्रथम आपण लाभ कोणते होणार आहेत हे पाहूयात. शनी महाराज हे षष्ठ स्थानात आलेले आहेत. त्यांची तृतीय दृष्टी ही अष्टम स्थानावर आलेली आहे. अष्टम स्थान हे अचानक लाभ, अचानक खर्च निर्माण करून देणारं स्थान आहे. या स्थानावर दृष्टी आल्यामुळे तुम्हाला अचानक एखाद्या प्रसंगाला किंवा एखाद्याची मदत करण्याची इच्छा जागृत होणं किंवा एखाद्याची मदत करण्याचा प्रसंग उद्भवणं आणि त्यासाठी पैसा म्हणजे आर्थिक खर्च होणं किंवा आरोग्यासाठी खर्च होणं या काही तक्रारी होऊ शकते. याचबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही येत आहे व्ययस्थानावरती. व्ययस्थान हे खर्चिक स्थान आहे, परंतु या स्थानावर आपण परदेशात जाण्याचे योग पाहत असतो. परराज्यात परदेशात जाऊन तुमचं व्यक्तिमत्व उंचावण्याचा कालावधी हाच म्हणता येईल. याचबरोबर 4 नोव्हेंबर नंतर तुमच्या जीवनामध्ये एखादी चांगली महत्वपूर्ण बदल घडवून देणारी, जीवनाला एक चांगलं वळण निर्माण करून देणारी गोष्ट घडणार आहे. कुटुंबाची साथ सोबत लाभणार आहे. कुटुंबामध्ये एखादं चांगलं शुभ मंगल कार्य घडून येणार आहे. याचबरोबर कुटुंबाची साथ सोबत तुम्हाला लाभल्यामुळे तुम्ही जीवनामध्ये काहीतरी करावं किंवा या जीवनाचा आनंद घ्यावा अशी नवीन उमेद तुम्हाला जागृत होणार आहे. तुम्हाला सध्या साडेसाती नाही, परंतु बऱ्याच जणांना सध्या फायनान्शियल प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहे. शनी महाराज मार्गी लागल्यानंतर तुम्हाला आर्थिक सहाय्य निर्माण करून देणारे प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत येतील. व्यवसाय करत असाल तर व्यवसाय वृद्धिंगत होईल. नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये स्थैर्य निर्माण होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळत राहा. त्याचबरोबर कनिष्ठ सहकाऱ्यांची मदत घेऊन तुमचं कार्य अतिशय उत्तम प्रकारचं कसं होईल याकडे लक्ष द्या. याचबरोबर शनी महाराजांची दशम दृष्टी ही तुमच्या परिश्रम स्थानात येत आहे. केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. याप्रमाणेच तुम्हाला आता इथून पुढे कार्य करायचं आहे. तुमच्या कार्याचा ठसा उमटणार आहे आणि तुम्ही एक चांगलं कार्य करून दाखवलं आहे याची कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होणार आहे. हेच कार्य शनी महाराज मार्गी झालेले तुम्हाला प्राप्त करून देतील. यासाठी फक्त तुम्हाला परिश्रमाची जोड द्यायची आहे. कुठलंही काम करा, नोकरी करा किंवा उद्योग व्यवसाय करा, यामध्ये मन लावून किंवा तुमचा संपूर्ण वेळ त्यासाठी देता येईल याकडे काळजीने लक्ष द्या. आता आपण उपायाकडे वळूयात. शनी महाराजांचं बळ प्राप्त व्हावं, तुमच्याकडनं जो खर्च होणार आहे, अचानक खर्च होणार आहे, त्या खर्चावर नियंत्रण राहावं यासाठी काय करायचं आहे. तिळाच्या तेलाचा दिवा दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बुंद्यापाशी लावून यायचा आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये करायचा आहे. याबरोबरच ह्रीं शं शनैश्वराय नमः हा जप 108 वेळा दर शनिवारी करायचा आहे. एवढं केल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आर्थिक खर्च जे होणार आहेत ते कमी होतील आणि तुमच्या जीवनात जो आनंदाचा प्रसंग येणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही. राशी चक्रातील 7वी रास म्हणून ओळखली जाणारी तूळ रास. तूळ राशीच्या जातकांना पंचम स्थानातून शनी महाराजांचं गोचर हे मार्गी स्वरूपातलं अत्यंत लाभदायक आणि त्याचप्रमाणे काही अंशी अल्प प्रमाणात त्रासदायक सुद्धा ठरणार आहे. सर्वप्रथम लाभदायक कोणतं तर तुमचं विवाहाचं कार्य हे सिद्धीस जाण्यासाठीचा इथून पुढचा कालावधी अतिशय उत्तम आहे, परंतु यामध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतील. विवाहाचं कार्य घडून येताना विलंब होऊ शकतो. ठरण्याचे योग आहेत, परंतु विवाह संपन्न होईपर्यंत मधला जो कालावधी आहे, मधला जो पिरियड आहे यामध्ये तुम्हाला नक्कीच मानसिक ताणतणाव हा होऊ शकतो. याचबरोबर राशीपत्रिकेतील तृतीय दृष्टी ही सप्तम भावावर आलेली आहे, त्यामुळे हे अशुभ फळ तुम्हाला प्राप्त झालं. भागीदारीचे व्यापार मात्र अगदी उत्तम सुस्थितीमध्ये चालू राहतील. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी ह्या येणार नाहीत.
पैशानेच पैसा परत येतो असं म्हटलं जातं. त्यामुळे उद्योग व्यवसाय यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे योग येणार आहेत. धन संचय होण्यापेक्षा धन वृद्धिंगत होण्यासाठी किंवा शेअर मार्केटमध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये गुंतवणुकीचे योग आल्यामुळे तुमच्याकडनं पैसा खर्च होऊ शकतो. हे एक तुम्हाला ग्रहमान प्राप्त होत आहे. याचबरोबर फॅमिलीमध्ये थोडंसं तुम्हाला अहंकारी वृत्ती जागृत होऊ शकते आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणात त्यांच्यासोबत मतभिन्नता निर्माण होऊ शकते. मतवैचारिकतेने वाद संघर्ष सुद्धा उद्भवू शकतात. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट करायची आहे, आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. शनी महाराज पंचम स्थानात आल्यानंतर थोडासा गर्विष्ठपणा वाढवतात. तुमचं शालेय शिक्षण किंवा कॉलेज युवक युवती असाल तर तुम्हाला थोडासा अहंकार जागृत होऊ शकतो. आपल्या अभ्यासाचा किंवा आपण करतो या कामाचा थोडासा अहंकार जागृत करून देण्याचं काम सुद्धा शनी महाराज करतील. तर या वर्गाने नक्कीच थोडीशी काळजी घ्यायची आहे. या दरम्यान मी सांगितलेली उपासना कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. तुम्हाला नक्कीच लाभ प्राप्त होतील. आता अशुभ परिणाम कमी प्राप्त व्हावे तूळ राशीच्या जातकांना आणि शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात प्राप्त व्हावे यासाठी उपाय कोणते करायचे आहेत? तर तीळ मिश्रित दान द्यायचं आहे. तिळाचं तेल किंवा काळे तीळ हे तुम्ही दान द्यायचं आहे. यामुळे नक्कीच लाभ प्राप्त होईल. शनिवारच्या दिवशी शनीचं दर्शन घ्यायचं आहे. यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये संघर्ष जो होणार आहे किंवा फॅमिलीमध्ये काही इश्यू निर्माण होणार आहे तर त्या सगळ्या त्रासातनं तुम्हाला नक्कीच शनी महाराज बाहेर काढू शकतील. आता आपण राशीचक्रातील पुढील रास अर्थात वृश्चिक रास या राशीकडे वळूया. चक्रातील 8वी रास वृश्चिक रास. तुमच्या राशीप्रमाणे चतुर्थ स्थानातून शनिदेवांचं कुंभ राशीतून गोचर हे मार्गी होत आहे. हे गोचर 4 नोव्हेंबर पासून होत आहे. तुम्हाला नक्कीच हे लाभदायक ठरणार आहे, पण अल्प प्रमाणामध्ये या गोचरचा तुम्हाला त्रास देखील होणार आहे. मग कोणत्या प्रकारचे सुख प्राप्त होणार आहेत आणि कुठला त्रास होणार आहे हे समजून घेऊया. चतुर्थ स्थानातून शनीचं गोचर जे होणार आहे यामुळे तुम्हाला मातृसौख्य प्राप्त होईल. किरकोळ प्रमाणात वाहन वास्तूची कामं निघणं हे एक काम होऊ शकतं. त्याचबरोबर शनिदेवांच्या कृपादृष्टीमुळे तृतीय दृष्टीमुळे षष्ठ स्थानातलं सुख प्राप्त होणार आहे. षष्ठ स्थान हे शनी महाराजांचं रिपू स्थान स्वतःचं घर आहे. या घरावरती जेव्हा शनी महाराज दृष्टी टाकतात त्यावेळेस तेथील वाढ फायदा करून देतात. म्हणजेच तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला एखादं जुना आजार पण असेल, दीर्घ मुदतीचे आजार असतील तर त्या आजारामधनं तुम्हाला बरं होण्याचा कालावधी आता सुरू होणार आहे. याचबरोबर शनी महाराज आणखीन एक कृपा करणार आहेत, ती म्हणजे तुम्ही जर राजकीय क्षेत्रात कार्यरत असाल तर नक्कीच तुम्हाला सामाजिक कार्य राजकीय कार्यामध्ये यश प्राप्त करून देणार आहेत. आणि याचबरोबर तुमचे जमीन खरेदी विक्रीचे काही व्यापार असतील तर ते व्यापार सुद्धा सुस्थितीमध्ये नियोजनबद्ध निर्माण करून देणं किंवा ते काम करण्यासाठी तुम्हाला आवड निर्माण करून देणं, वेळ तुमचा लागणं असे शुभ योग घडून येतील. गेल्या काही दिवसामध्ये व्यापारामध्ये थोडीशी दिरंगाई तुमच्याकडनं होत होती किंवा एखाद्या कामामध्ये विलंब होत होता तर नक्कीच शनी महाराजांच्या कृपेने आता हे सगळं टळणार आहे. याचबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी दशम स्थानावर येत आहे. दशम स्थानावरती जेव्हा शनी महाराजांची दृष्टी येईल त्यावेळेस तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होईल. याबरोबरच व्यापारामध्ये वृद्धी झालेली दिसून येईल. व्यापारानिमित्त तुम्ही जर बँकेमध्ये एखादं प्रकरण टाकलं असेल कर्जासाठी तर नक्कीच ते कर्जाचं प्रकरण नक्कीच मार्गी लागू शकतं आणि त्यामधनं तुम्हाला कर्ज उत्पन्न प्राप्त होऊन त्या कर्जातनं तुम्ही एखादा नवीन व्यवसाय थाटू शकता, नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. म्हणजे हेही अतिशय शुभ फळ तुम्हाला शनी महाराज देतील. आता कोणतं निगेटिव्ह फळ देणार आहेत हे समजून घेऊयात. शनी महाराजांची दशमदृष्टी लग्न स्थानावर येत आहे, अर्थात तुमच्या प्रथम स्थानावर येत आहे. राशीपत्रिकेतील प्रथम स्थानावर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडत असतं. तुम्ही एखादं कार्य करत आहात, त्या कार्यामध्ये तुम्हाला यश संपादन झालं आहे आणि याच गोष्टीचा थोडासा अहंकार किंवा गर्विष्ठपणा तुमच्या बोलण्यातनं किंवा वागण्यातनं जाणवू शकतो समोरच्याला. त्यामुळे तेवढा एक गर्विष्ठपणा वाढणार नाही, वाढू द्यायचा नाही, ह्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मग आता शुभ गोष्टी जास्तीत जास्त घडून याव्यात, अशुभ गोष्टींचा त्रास होऊ नये किंवा अशुभ गोष्टी जीवनात घडूच नाहीत यासाठी कुठला उपाय करायचा? सर्वात प्रथम उपासनेमध्ये शनी स्तोत्र वाचन करायचं आहे. याबरोबर पुरुष वर्गाने काळ्या मण्यांचं ब्रेसलेट शनिवारच्या दिवशी धारण करायचं आहे. याबरोबरच लोखंडाचं कडं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आणि महिला वर्गाने उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये मध्यमा बोटामध्ये लोखंडाची रिंग वापरायची आहे.
म्हणजे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कर्जाचं प्रकरण असेल, ते मार्गी लागत नसेल तर ते मार्गी लागायला सुरुवात होईल. अहंकारी वृत्ती थोडीशी कमी होईल, चिडचिड तुमची कमी होईल. हे जे अशुभ फळे शनी महाराज तुम्हाला देणार आहेत ते अशुभ फळे तुम्हाला प्राप्तच होणार नाहीत. तर आज आपण सिंह, कन्या, तुला आणि वृश्चिक अशा 4 राशीच्या जातकांना शनी मार्गी झाल्यानंतर कोणती शुभ परिणामकारक फळे देणार आहेत आणि त्याबरोबर कुठल्या बाबतीमध्ये काळजी चिंता वाढवणार आहेत या गोष्टींचा माहिती घेतली, या गोष्टीचा अभ्यास केला. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. याबरोबरच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला भेट द्यायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करा. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला दैनंदिन जीवनशैलीमध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील, विवाह योग, वास्तुयोग किंवा इतर काही समस्यांमुळे तुम्ही त्रस्त झाला असाल आणि यातनं बाहेर पडण्यासाठी नक्कीच तुम्हाला माझी मदत हवी असेल तर माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि त्याचबरोबर स्क्रीनवर पण देत आहे. तुम्ही तो जाऊन पाहू शकता आणि त्यावर संपर्क साधू शकता आणि मला भेटण्याची वेळ निश्चित करून घेऊ शकता. पुन्हा भेटणारच आहोत असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, अशीच माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना या नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या दीप उत्सवाच्या अर्थात दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि पुन्हा भेटूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.